नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा असे बच्चूभाऊ कडू यांचे प्रतिपादन दिव्यांग सशक्तीकरण शिबिरामध्ये बोलताना बच्चूभाऊ कडू यांनी महत्त्वाचे विषय मांडलेले आहेत। बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांगांसाठी काय काय गोष्टी करता येईल आणि त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न केलेले आहे आणि पुढे काय करणार आहे त्या संदर्भात बच्चूभाऊ कडू यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले। बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये पेन्शन मिळवून देता येईल, तसेच दिव्यांग बांधवांसाठी ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना कशा पद्धतीने योग्यरित्या प्रशासन राबवेल आणि दिव्यांग बांधवांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त फायदा मिळवून देता येईल, दिव्यांग बांधवांचे सशक्तीकरण करता येईल या संदर्भात सविस्तरपणे मार्गदर्शन केलेले आहे। तरी मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी बच्चूभाऊ कडू यांनी काय काय मार्गदर्शन केले, कशा पद्धतीने योजना सांगितल्या आहे, मार्ग सांगितले आहे, कशा पद्धतीने आंदोलन करायचे आहे आणि कशा पद्धतीने आपल्या सर्व योजना मिळवून घ्यायच्या आहे, म्हणजे दिव्यांग बांधवांना कसा न्याय मिळवायचा आहे, न्याय मिळवून द्यायचा आहे या संदर्भात सविस्तरपणे माहिती त्यांनी आजच्या त्यांच्या भाषणात दिलेली आहे। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला सर्व काही योजनांविषयी सविस्तरपणे माहिती मिळेल आणि बच्चूभाऊ कडू यांचे जे मार्गदर्शन आहे ते दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्यासाठी आम्ही वेळोवेळी घेऊन येत असतो। गाडीचा मार्ग बदलावा लागला आणि इकडे यावं लागलं। त्यांच्या आग्रहास्तव इथं आल्यानंतर आमचे उदय भाऊ सांगळे त्यांच्या भूमिका दिव्यांगाबद्दल अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ आहे। ते अध्यक्ष, त्यांच्या पत्नी अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी खूप मदत त्यावेळेस केली आहे। तर नाशिकच्या आयुक्ताला जेव्हा आम्ही मारलं दिव्यांग बांधवाच्या प्रश्नासाठी, त्याची 2 वर्षाची सजा मला सुनावली गेली। मला नाही वाटत का हिंदुस्थानामध्ये एखाद्या आमदारानं दिव्यांगासाठी गुन्हे दाखल झाले असतात। भारतामध्ये मी पहिला आमदार गर्वानं सांगतोय का आमच्या करप्शनसाठी बच्चू कडूवर गुन्हे दाखल झाले नाही, तर दिव्यांग बांधवासाठी 250 गुन्हे दाखल झाले होते। एक जिल्हा सुटला नाही जिथं आम्ही त्या अधिकाऱ्यावर वसपा काढला नसेल। एक इच्छा होती, सामान्य माणसाचा हा शेवटचा घटक, ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, सक्का भाऊ सुद्धा त्याच्यासाठी समोर याला पाहिजे त्या पद्धतीने मदत करत नाही। परिवारातले माणसं सुद्धा कधी कधी हिणवतं, अशा लोकांसाठी आपण उभं राहिलो पाहिजे। हा राजकीय भाग नाहीये। एका मतदारसंघात जर पाहिलं तर 5-7 हजार मतदान असेल आणि ते विविध जातीत, विविध धर्मात अटकलेले लोक, कोणी पक्षात अटकलेले लोक असतात। याचा किती फायदा आम्हाला राजकारणाचा होईल, किती आमची राजकीय मजबूती ताकद वाढवणं, हा मी कधीही विचार केला नाही। तर काही काम राजकारणाच्या पलीकडे जाऊन केलं पाहिजे, काही काम हे धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन करता आलं पाहिजे। कारण बऱ्याचदा आपण पाहतोय का राजकारणी लोक मताचे गणित पाहून बोलत असतात। जिथं मत जास्त असेल तशी तशी भाषा आपण वापरत असतो, पण इथं तर मताचं गणितच लागत नाही शेवटपर्यंत। म्हणजे हीच जर लढाई मी एखाद्या जातीसाठी लढलो असतो, एखाद्या धर्मकारणासाठी लढलो असतो, तर 15-20 आमदार आमचे सहज निवडून आले असते, एवढी मेहनत जर केली असती तर। पण जातीसाठी एक गुन्हा दाखल झाला असता तर लोकांनी डोक्यावर उचललं असतं, राजकारण चांगलं झालं असतं। पण आपण दिव्यांग बांधवांसाठी 250 गुन्हे दाखल घेऊन महाराष्ट्रात फिरतोय, त्याचं किती राजकीय लोकांना महत्व आहे नाही आहे तो नंतरचा भाग आहे। पण आमचं राजकारण जरी साध्य झालं नसेल तरी आशीर्वाद मात्र इतर नेत्यापेक्षा जास्त होते। ही आशीर्वादाची लढाई आहे। मंदिरात जाऊन डोकं टेकणारे भरपूर असतात,
मंदिर झाली पाहिजे, मस्जिद झाली पाहिजे या विचाराचे लोक असणार, पण ही लढाई भक्तांची आहे. तो मस्जिदमध्ये जाणाऱ्या भक्ताची असेल, तो मंदिरात जाणारा भक्त असेल, तो बौद्ध विहारामध्ये जाणारा असेल. तुम्ही मंदिर आणि मस्जिदीची लढाई सुरू करा. आम्ही भक्तासाठी लढणारे माणसं आहोत, जो खऱ्या अर्थानं महत्वाचा मुद्दा आहे. ज्याला दोन पाय नाही, डोळे नाही, त्याला विचारून पहा का त्याच्या आयुष्यातले दुःख काय असतं. हा विचार घेऊन आपण समोर गेलो आणि समोर जाता जाता या दिव्यांग बांधवांना आमच्यावर विश्वास ठेवला. जातीपातीच्या पलीकडे जाऊन या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आंदोलनात सहभागी झाले आणि पाहता पाहता देशामध्ये एक इतिहास घडला. एक सामान्य संघटना उभी राहतं, आम्ही लढून लढून लढतो आणि आमच्या वाट्याले दिव्यांग मंत्रालय उभं राहतं, ही मोठी गोष्ट आहे. खरं तर शिंदे साहेबांचे उपकार आमच्यावर आहे. आम्ही बऱ्याच मुख्यमंत्र्याकडे हे विषय मांडले, पण तेच घनघन मतं किती आहे, फायदा काय होणार आहे. उद्धव साहेब असू दे, पृथ्वीराज चव्हाण असू दे, अधिक कोणी असू दे, मताच्या गणित समोर ठेवून निर्णय व्हायचे. पण शिंदे साहेब एक मायकेलाल भेटला, मताचं गणित त्यांनी मांडलं नाही. आणि आमच्या मागणीला आम्ही जेव्हा नवीन सरकार स्थापित करण्यासाठी जात होतोय तेव्हा आम्ही हा विषय ठेवला का मागं 2.5 वर्ष आम्ही राज्यमंत्री होतोय, आमचं दिव्यांग मंत्रालय झालं नाही, आता तुम्ही तरी करणार काय. त्याने हाव म्हटलं आणि आम्ही एक पाऊल समोर टाकलं आणि तेवढीच अट घेऊन आपण सरकारला पाठिंबा दिला. नाव बदनाम झालं पण काम मात्र अधिक महत्वाचं आणि बदलाव जरूर झाला असेल, पण कामात खऱ्या अर्थानं यश आलेलं आहे. दिव्यांग मंत्रालय एक स्थापित झालं. आता जिल्ह्यात जिल्ह्यात आम्हाला कार्यालय उभे करायचे आहे. प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग मंत्रालयाची पाटी लावायची आहे आणि इथून हा खरा प्रवास सुरू झाला. आता वाट तयार झाली, कुठं जायचं माहीतच नव्हतं. दिव्यांग मंत्रालयच नाही तर मग सगळा कुठं निघायचं, कुठून निघायचं, कुठं जायचं हेच माहित नव्हतं. आता रूट ठरलेला आहे, आता आमचं लक्ष पूर्ण झालेलं आहे. त्या लक्ष्यावरच्या अनेक गोष्टी आता पूर्ण व्हायच्या, ते आपण लगेच करू. दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकुल योजना असेल, 1500 रुपयाचा महिना, 3000 रुपये न्यायचा असेल, अनेक गोष्टी आहेत. अनेक आपण पाहतो. आता आम्ही ई सायकल चे आपण अर्ज मागितले होते ते वित्त मंडळाने, 50-60 हजार अर्ज तिथं आले. किमान 500-600 कोटी रुपये खर्च करावा लागतो. आपण सगळ्यांना ज्यांनी अर्ज केले त्या सगळ्यांना ते भेटले पाहिजे याचा आम्हा आग्रह कोणी का कट करू नका. फक्त दिव्यांग आहे का नाही एवढं पाहायचं आहे आणि सरसकट द्यायचं.